रुक करते हैं अगली खबर का। पनवेल स्थित वरिष्ठ नागरिक संघ सभागृह में शेका पक्ष एवं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पदाधिकारियों के मेलावे का आयोजन किया गया था। इस मेलावे में पूर्व उप मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के दबंग नेता अजीत पवार को मुख्य अतिथि के रूप में आमंत्रित किया गया था। इस दौरान शेका पक्ष और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सभी पदाधिकारी एवं कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। मावल लोकसभा निर्वाचन क्षेत्र के चुनाव की रणनीति तय करने हेतु बुधवार को पनवेल स्थित वरिष्ठ नागरिक संघ सभागृह में शेतकरी कामगार पक्ष के पदाधिकारियों का मेलावा आयोजित किया गया था। उस मेलावे को संबोधित करने के लिए राज्य के पूर्व उप मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के दबंग नेता अजीत पवार को आमंत्रित किया गया था। इस मेलावे को संबोधित करते हुए अजीत पवार ने शेका पक्ष के इतिहास पर प्रकाश डालते हुए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और शेका पक्ष के बीच के पुराने संबंधों को उपस्थितों के समक्ष रखा। शेतकरी कामगार पक्षाचं आणि पवार परिवाराचं फार जवळचं नातं, तो काळ आमच्या जन्माच्या वेळेचा, आमच्या आजी, आमचे आजोबा, आमचे सगळ्यात थोरले चुलते स्वर्गीय वसंतराव पवार, त्यांना दादा म्हणायचे, वसंतराव दादा पवार वकील होते, प्रख्यात वकील होते। ते त्या काळामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या चिन्हावर खासदारकीची निवडणूक लढलेली होती, पोटनिवडणूक होती आणि पूर्णपणे आमचं घर शेतकरी कामगार पक्षाचं होतं। आमच्या मी लहानपणाचं सांगतो, अशा पद्धतीनं काम करणारा रायगडमध्ये तर शेतकरी कामगार पक्षाचं तसं बघितलं तर बालेकिल्ला आपला, परभणी काय, कोल्हापूर काय, रायगड काय, सोलापूरचा तिकडचा भाग काय, अशा वेगवेगळ्या भागामध्ये ज्या पक्षांनी आजही आपलं स्वतःचं काम चोखपणे चालवलेलं आहे। इथं तर शेतकऱ्यांचे नेते म्हणून तसं बघितलं तर दिवा पाटील यांचा उल्लेख करावा लागेल। आम्ही लहान असायचो, परंतु ज्या पद्धतीने यांची आंदोलनं चालायची त्याच्यामध्ये भाई प्रभाकरजी पाटील असतील, दत्तूशेठ पाटील असतील, दत्ता पाटील, मी विधिमंडळात आल्यानंतर त्यांचंही काही काळ मी काम पाहिलं, दत्ता पाटलांचं ते असतील, त्याच्याचबरोबर मोहनराव पाटील तर म्हणजे धैर्यशीलचे वडील माझे राज्यमंत्री होते। मी ज्यावेळेस कॅबिनेट मंत्री झालो 99 साली, त्यावेळेस शेतकरी कामगार पक्षाचे आबासाहेब देशमुख, मीनाक्षीताई पाटील आणि मोहनराव पाटील। अपने संबोधन में अजीत पवार ने शेका पक्ष की वचनबद्धता का जिक्र करते हुए बीते हुए कल में शेका पक्ष ने राष्ट्रवादी के साथ अपनी वचनबद्धता कैसे निभाई यह बताया। आणि शेतकरी कामगार पक्ष शब्दाचे अतिशय पक्के, म्हणजे त्याच्यामध्ये आदितीला झेडपीचा अध्यक्ष करत असताना आमच्या जागा कमी आल्या, तुमच्या जागा जास्त आल्या, तरी देखील शेतकरी कामगार पक्ष तुमचे जयंतराव पाटील म्हणले, पहिला आम्ही तुम्हाला शब्द दिला, पहिल्या 8 वर्ष तुम्हाला, नंतर 40 वर्ष आम्हाला। म्हणजे अशी शब्दाची पक्की असणारी माणसं मला माझ्या राजकीय जीवनामध्ये फार आवडतात, कारण शेवटी शब्दाला कुठेतरी मान दिला पाहिजे। जेंटलमन वर्ड, त्याला काहीतरी किंमत आहे ना, या पद्धतीनं तुमचं सगळ्यांचं काम चाललंय। श्री पवार ने आगे कहा कि सर्जिकल स्ट्राइक का नाजायज फायदा लेकर भाजपाई अपनी रोटियां सेकना चाहते हैं, मगर उनके मंसूबों को ध्वस्त कर हमें केंद्र में विकल्पी सरकार देनी होगी, ऐसा प्रतिपादन किया। म्हणजे यांच्या काळात सगळ्यात जास्त वेगवेगळ्या कारवाया अतिरेक्यांनी तिथं, नक्षलवाद्यांनी वेगवेगळ्या गोष्टी तिथं केल्या, अतिरेक्यांनी केल्या, बॉर्डरवर सगळ्यात जास्त जवान ह्यांच्या काळात शहीद झाले। हे सांगायची वेळ नाही, परंतु हे वेगळ्या प्रकारचं राजकारण करायला लागले आणि त्याच्यातनं लोकांना भावनिक बनवायला लागले। कुठेतरी अयोध्येचा मुद्दा पुढे काढायचा, कुठेतरी रामाचं नाव घ्यायचं, कुठेतरी आणि सरळ सांगतात राफेलच्या एवढ्या सुरक्षित ठिकाणच्या फाईट चोरीला कशा जातात हेच मला काही कळलं नाही। 540 कोटीचं विमान 1600 कोटीला घेतलंय, हे लोकांना उद्याच्याला कळलं तर आपण कुठल्या तोंडाने लोकांच्या समोर जायचं, म्हणून चोरीला गेली का, हा प्रश्न मनामध्ये निर्माण होतो। आता धनगर समाजाच्या बाबतीतली फाईल म्हणले कागदपत्रच गाळ झाले, अरे तुमच्याच काळात कागदपत्र गाळ होता, फाईल चोरीला जातात, सरकार आहे का काय? काही जण म्हणतात चौकीदार चोर आहे, पण ते खरं दिसतं, काही जण म्हणतात पहारेकरी चोर आहे, मी नाही म्हटलं,
उद्धव ठाकरेंनी पांडुरंगाच्या साक्षीने पंढरपुरात म्हणले। इस दौरान बालाराम पाटिल ने अपनी भावनाएं व्यक्त करते हुए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का शुक्रिया अदा किया। उन्होंने कहा कि मेरे विधान परिषद चुनाव के दौरान राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कार्यकर्ताओं ने जी जान से मेहनत करते हुए अपना पूरा समर्थन दिया था और अब एहसान चुकाने की बारी हमारी है। मावल लोकसभा चुनाव में जो भी उम्मीदवार आघाड़ी द्वारा दिया जाएगा उसको जिताने के लिए हम भी अपना पूरा समर्थन देंगे। मावळच्या या निवडणुकीच्या दृष्टीनं कोकणातल्या तीनही मतदारसंघातून आघाडीची परिस्थिती कशी भक्कम राहणार आहे त्याचं दर्शन घडवलं, त्याबद्दल आपलं साधन। आपण मंडळी या निवडणुकीला सामोरं जात असताना निवडणुकीची आचारसंहिता घोषित झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आदरणीय पवार साहेबांनी आपल्या उमेदवाराची विधिवत घोषणा केली आणि तदनंतर संध्याकाळी कळबोलीला या ठिकाणी स्वतः शरद पवार साहेब आणि छत्रपती उदयनराजे यांच्या उपस्थितीमध्ये आपली पहिली सभा झाली। अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद कळबोलीच्या त्या सभेला मिळालेला होता। माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आठवणी जाग्या झाल्या। कळबोली वसाहतीमध्ये ज्यावेळेस रामराजे निंबाळकर साहेब, शशिकांत शिंदे, गुलाबराव जगताप या मंडळींनी निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने बैठक घेतली आणि दादा कळबोली शहरामध्ये 21 पैकी 16 पैकी 11 जागा आघाडीने त्या ठिकाणी विजय मिळवला। पण जी सभा महापालिकेच्या वेळेला झालेली होती त्यापेक्षाही अतिशय प्रचंड अशी सभा परवा दिवशी झाली। त्या सभेमधला उत्साह, सभेमधला कार्यकर्त्यांचा जोश बघितल्यानंतर माझ्यासारखा कार्यकर्ता मनोमन निश्चितपणाने सुखावला। पुरोगामी शिक्षक आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी करण्याची संधी मला दिली आणि खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालं। त्याचबरोबर काँग्रेसची मंडळी आपल्या बरोबर जुडली आणि ही आघाडी खऱ्या अर्थाने या ठिकाणी साकारली गेली। महाराष्ट्रामध्ये इतरत्र काही प्रसंग असतील, काही वेगळं असेल, पण कोकणाच्या पट्ट्यामध्ये मात्र ही आघाडी अतिशय एकजीव झालेली आहे। प्रामुख्याने रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या साऱ्याच कार्यकर्त्यांना याची जाणीव आहे की विधान परिषदेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी जी आम्हाला मिळालेली आहे ती त्याचं प्रमुख श्रेय शरद पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाच जातं हे खुलेपणाने सांगायला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणाने आनंद होतोय। इस पदाधिकारी मेलावे के लिए पूर्व नगराध्यक्ष JM मात्रे, शेका पक्ष के पूर्व तालुका सचिव नारायण शेखरत, पनवेल विधानसभा निर्वाचन क्षेत्र के अध्यक्ष काशीनाथ पाटिल, राष्ट्रवादी के प्रदेश सचिव प्रशांत पाटिल, पनवेल मनपा के विपक्षी नेता प्रीतम मात्रे, तालुका सचिव एकनाथ भोपी, करनाला स्पोर्ट्स अकादमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल, सभापति वृषाली देशेकर, महानगर जिला सचिव गणेश कड़ू, पूर्व नगराध्यक्ष सुनील घरत आदि पदाधिकारियों सहित शेका पक्ष और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। इस कार्यकर्ता मेलावे की और स्तवन काशीनाथ पाटिल ने की।